तर नमस्कार मंडळी. तर आज होता 7 सप्टेंबर आणि आज होती गणेश चतुर्थी. तर आज आपण गेलो होतो लालबागच्या राजाच्या दर्शनाला. फर्स्ट टाईम मुंबईमध्ये आला आणि लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला नाही तर कुठं गेला मग? तर आपण सकाळी 4 वाजता घरातून निघालो. विक्रोळी स्टेशनला लोकल पकडली आणि चिंचपोकळी स्टॉपला उतरलो. तिथून चालत आपण गेलो पुढे. तर भरपूर गर्दी होती. मला वाटलं गर्दी नसेल, पण पहाटे गर्दी होती. तिथून आपण चालत चालत पुढे गेलो. तिथं बाहेर चिंचपोकळीचा बोर्ड लावलेला होता. ते आपण बघितलं आणि तिथून आपण पुढे स्ट्रेट गेलो. पुढे बघतो तर अंधार होता. तिथून चालत 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 आपण गेलो तर गर्दी होतीच. तिथं आपण स्ट्रेट पुढे गेलो. रोड होता. तिथं काकांना आपण एका विचारले, लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचं कुठं आहे रोड? तिथे काका बोलले पलीकडे जावा. आपण रोड क्रॉस करून पलीकडे गेलो. रोड क्रॉस पलीकडे करताच आपल्याला चिंचपोकळीची कमान दिसली. हे दुसरं मंडळ होतं. इथनं आपण स्ट्रेट पुढे गेलो तर बघतो तर काय, भरपूर गर्दी होती. मला वाटलं सकाळी एवढी काही गर्दी नसेल, पण लोक पळत होती लाईनमध्ये थांबण्यासाठी. तर आपण पण लगेच गेलो लाईनमध्ये थांबायला. लाईनमध्ये तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे ते. मी म्हणलं बारक्या शेठ, सातारा परवडला आहे, एवढी गर्दी जरी नसतील दर्शनाला. नंतर लाईनमध्ये थांबून थांबून कसं बसं आम्ही थोडंफार पुढे आलो. तर बघतो तर काय, फक्त 4-5-6 पावलं चालल्यानंतर फक्त थोडंसं पुढं हलत होतो आम्ही. बघता बघता आणि थोडंसं पुढं गेलो, जरा उजेड झाला, थोडीशी पहाट झालेली नॉर्मल. बघता कसं बस आत मंडपात गेलो. मंडपात पण भरपूर लाईन होती, पण डिसिप्लिननुसार होते. प्रत्येकजण लाईननुसार जात होतं. कोण पुढे मागं नाही, एकमेकाला धक्का वगैरे देत कोण देत नव्हतं. पुढे हळूहळू चालत गेलो तर स्क्रीनवर गणपती बाप्पाला हार घालायची तयारी चालू होती. तिथून आम्ही गणपती बाप्पाचं हार घालायची तयारी बघितली. तिथून पुढे गेलो तर बघता बघता आम्ही एकदाच आत गेलो मंडपात, गाभाऱ्यात. टोटल 2.5 तासानं आम्ही गेलो. 5:30ला लाईनमध्ये थांबलो होतो आम्ही. 7:30ला तिथं पोचलो आम्ही. आत जाताच तुम्ही बघू शकता डेकोरेशन किती मस्त केलं होतं. आत जाताच असं मन प्रसन्न झालं. सगळेजण आपला आपला फोन काढून गणपती बाप्पाचे फोटो वगैरे काढत होते, व्हिडिओ वगैरे घेत होते. डेकोरेशन खूप मस्त केलेलं गाभाऱ्यातलं वगैरे. तर आपण पुढे हळूहळू गेलो. गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावं म्हणलं. आपण आपला आता फोन जरा साईडला ठेवावा आणि गणपती बाप्पाच्या जरा पाया पडावं आणि मग आपलं घरी जावं. लास्टला लालबागच्या राजाचे दर्शन झालंच. तर आपण लेफ्ट साईडनं एक्झिट पडून बाहेर निघालो. तर पुन्हा भेटूया आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर तुम्हाला लालबागची कमान दाखवतो. आपण स्टार्टिंगला रोड साईडने गेलो तेव्हा तुम्हाला आपल्याला कमान काय बघायला भेटली नाही. तर आपण एक्झिटमधून निघालो तेव्हा इथं कमान होती ही लालबागची. तुम्हाला दाखवतो मी लालबागच्या राजाची कमान. ती मस्त सुंदर असं डेकोरेशनने केलं होतं. तर तुम्ही बघू शकता. हे तुम्हाला एक्झिटला जाताना भेटेल. पुन्हा भेटू आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.